तो हा विठ्ठल बरवा
हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा हेच माझे सर्व जोडी हेच माझे सर्व जोडी हेच माझे सर्व नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा संत संग दे सदा संत संग दे सदा नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे संत संग दे सदा संत संग दे सदा पूर्ण गायीन आवडी पूर्ण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व गुणगायी आवडी गुणगायी आवडी हेची माझी सर्व हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखी घालावे आम्हासी सुखी घालावे तुका सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी पूर्ण गायीन आवडी पूर्ण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी हेची माझी सर्व गुणगायी आवडी गुण गायीन आवडी हेच माझी सर्व हेच माझी सर्व जोडी विठोबार कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय जय हे जे दान देगा देवा हे जे दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा
विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण तुझा विसरण व्हावा गुण गायन आवेणी गुण गायन आवेणी गुण गायन आवेणी तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा तुझा विसरण व्हावा गुण गायिना बडी गुण गायिन गुण गायिन दे दान दे गारेवा दे दान दे गारेवा हे दान देगा देवा हे दान देगा देवा हाय तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गायिन आवेणी गुण गायिन आवडे आवडे गुण गायिन आवडे तुझा विसरण व्हावा तुझा तुझा विसरण व्हावा तुझा 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 विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा
सर्वदोरी
हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. 2 मिनिटं. गुण गायीनावडी हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रतिदेहो जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर पावनधाम या पवित्र स्थळी पूजनीय जे परमस्नेही भागवताचार्य हरिभक्तिपरायण माधव महाराज बोराडे शास्त्री यांनी आयोजित केलेला हा बीजोत्सव, जगद्गुरु तुकोबारायांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा तो क्षण समीप आलेला आहे. भव्य दिव्य सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि आजचा हा 7वा दिवस आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, ख्यातकीर्त आंतरराष्ट्रीय पखवाजवादक पंडित उद्धवजी बापू आपेगावकर, आपण सर्व मंडळी या ठिकाणी पूजनीय शास्त्रीजींच्या स्नेहापोटी उपस्थित झालेलो आहोत. आपण सर्व ज्ञानवंतांच्या समोर सद्गुरु मोतीराम महाराजांच्या, सद्गुरु मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला 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 आपल्या मराठवाड्यामध्ये पंढरीच्या मार्गावर ही जी देहू नगरी या ठिकाणी साकारलेली आहे, याचं सर्व श्रेय आमच्या शास्त्रीजींना जाते. काही गोष्टी नवीन करायच्या म्हणजे तितकं काही सोप्या नसतात, फार झुंज द्यावी लागते, अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत करत कुठंतरी एक आशेचा किरण जीवनामध्ये सापडत असतो. तसं हे जे क्षेत्र आज या ठिकाणी उदयाला आलेलं आहे, यामध्ये आमच्या शास्त्रीची खूप मेहनत आहे, खूप मेहनत आहे.
आम्ही डोळ्यानं पाहतो. माझा त्यांचा सहवास 23 वर्षापासूनचा आहे. आता मला या परंपरेमध्ये येऊन 23 वर्ष झालीत. आता खडतर प्रवास त्यांचा मी डोळ्यानं पाहिलेला आहे. परंतु युवलेशी रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. तुका झालाशे कळस. आज मात्र हे जे चित्र दिसतंय डोळ्याची पारणी फिटणारं चित्र आहे. विठाला विठाला दररोज हा जो उत्सव होतो आहे उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल करत आहे. आता तर असं दृश्य आहे, देहू आळंदीसह पंढरी अवतरली आपल्या इथं. देहू आळंदीसह पंढरी. टाळी वाजून स्वागत करायचं आहे सर्व मंडळीचं. आत्तापर्यंत ज्यांचं ज्यांचं योगदान आहे, विद्यार्थ्यांचं जे आजचं हे जे दृश्य आहे ना डोळ्याची पारणी फेडणार आहे, त्यांची एकंदरीत सगळी ही जी आहे ना गोष्ट आहे. आता बसलेल्या बऱ्याच माय माऊल्या आहेत, त्याला असं वाटले माय आपला नातू इथं टाकल्यावर किती चांगलं होईल. टाका ना मग, आम्ही कुठं नाही म्हणतो. हे जे आपले कपडे आहेत ना पांढरे शुभ्र, आज जर मला हे नवीन नवीनच चित्र वाटायले का दरवर्षी असं नसतं. नवेच आहे ते. ज्ञानेश्वर माऊली जाधव कुठले ते बीडकर यांनी हे जे आमच्या विद्यार्थ्याला जगद्गुरु तुकोबारायाच्या सुद्धा मंदिरामध्ये महाराजांना पगडी, विना चांदीचा, पौतका चांदीच्या, डोळ्याची पारणी फेडणारं दृश्य बघा. मला वाटतंय गुलाबजामुन म्हणली होती तू. तुम्हाला कपडे तर आम्हाला गुलाबजामुन. इतका थाट. किती टाय? 2 टाय. आनंद आहे. सर्व यजमान जे आहेत पंक्तीचे महाप्रसादाचे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय सप्ताहामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. लेने को हरिनाम और देने को अन्नदान. ते अन्नदाते जी मंडळी आहेत त्यांनाही खरंच मनापासून धन्यवाद आहे. आणि आता हे जे कीर्तन आहे हे कीर्तन तुम्ही असं काही डोक्यात लय आणू नका की आता लय भूमिका अभंगाची मांडी नंतर तसलं काहीच नाही. हे उगा आभार प्रदर्शन आहे आज. आता आम्ही दोघं एकाच घरचे हेच कीर्तनकार विद्वान भरपूर. आपण तुम्ही 7 दिवस ऐकलेत ना. आता हे विद्वत्ता वगैरे काही नाही, उगा हे गेट टुगेदर आहे आमचं. आम्ही उगा आता हे माझी विद्यार्थी आजी विद्यार्थी आमचा हे मेळावा आहे. मेळविली मांदी वैष्णवाची. विठाला विठाला अद्भुत घटना आहे ही. अद्भुत घटना जगद्गुरु तुकोबारायाची. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझे अद्भुत वर्तले. मानव देह घेऊनी निज धामा गेले, निळा म्हणे सकळा संता तो शविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. अद्भुत घटना आहे. संत परंपरेमध्ये जे 5 मूल्य सांगितले ना ते 5 मूल्य 5 तत्वामध्ये विलीन झालेले आहेत. विठाला विठाला ज्ञान, भक्ती, शांती, विरक्ती आणि सद्गुरुनिष्ठा. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय, भक्ती म्हटलं की नामदेवराय, शांती म्हटलं की नाथराय, विरक्ती म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय आणि सद्गुरुनिष्ठा म्हटलं की निळोबाराय. हे आकाश तत्वामध्ये विलीन झालेलं तत्व आहे जगद्गुरु तुकोबाराय. कोणत्या तत्वामध्ये? तत्व किती आहेत? 5च. किती आहेत? हो, नाही तर उगले टेन्शन मध्ये येऊ नका, मला लय काही येत नाही. आकाश तत्वामध्ये विलीन झाले जगद्गुरु तुकोबाराय. आणि म्हणून हे जे बीजोत्सव आहे सदेह वैकुंठ गमन सोहळा,
आणि त्या सोहळ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायाचाच अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना केलेली आहे. किंबहुना दर्शन करायला गेले असताना, देवाच्या पाया पडायला गेलं असताना देवाकडे काय मागावं याची शिकवण दिलेली आहे. विठाल विठाल जगद्गुरु तुकोबारायाचे 4 युगामध्ये 5 अवतार झाले. पहिला अवतार सत्ययुगातला भक्त प्रल्हाद, त्रेतायुगातला भक्त अंगद, द्वापर युगातला भक्त उद्धव, कलियुगात 2 अवतार आहेत. संत शिरोमणी नामदेवराय आणि जगद्गुरु तुकोबाराय हे 2 अवतार आहेत. 4 युगातले 4 अवतार सुरुवातीला आपण त्याची तुलनात्मक विचार करू. 4ही युगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आपलं तत्व सोडलंच नाही. जसं 4ही युगामध्ये देवानं आपला रंग सोडलाच नाही. सत्ययुगात भगवान विष्णू सावळे, त्रेतायुगात प्रभू रामचंद्र सावळे, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण सावळे, कलियुगामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा सावळा. तसं या तत्वानिशी जगद्गुरु तुकोबारायानं सुद्धा आपलं तत्व सोडायचं नाही असं ठरवलं. पहिल्या अवतारामध्ये भक्त प्रल्हाद अवतारामध्ये एक महाराजांनी संकल्पना केली होती, ती 5ही अवतारामध्ये जोपासली. कोणती संकल्पना केली होती? नरसिंह भगवंत प्रगट झाल्यानंतर क्रोधायमान झालेले नरसिंह भगवंत शांतच होत नव्हते. असं वाटलं होतं पाहणाऱ्याला 100% पृथ्वीचा काय जवळ आलाय, प्रलय काय जवळ आलाय, पृथ्वी काय होणार, नरसिंह भगवंताच्या क्रोधानं जळून खाक होणार. हे शक्यच नाही देवाचं शांत अवतार शांत होणं. एक जणाला विचारलं, हे देवाचं सांत्वन करणं, देवाला शांत करण्यासाठी काय करावं लागते? लय सोपं आहे म्हणले. काय? लक्ष्मी आई साहेबाला बोलावं लागते. बोलावं म्हणले, ताबडतोब फोन लावा. लक्ष्मी आई साहेबाला बोलवलं. लक्ष्मी आई साहेब आल्या. लक्ष्मी आई साहेबांना नरसिंह भगवंताला पाहिल्यावर लक्ष्मी आई साहेब म्हणल्या, हे माझे मालक नव्हत. कोण नाही ते? हे माझे मालक नाहीत म्हणे. का? असले कधी पाहिलेच नाही. त्रिवेणी संगम आहे नरसिंहाचा अवतार. शरीर नराचं, शीर सिंहाचं, नख आसोलाचे. कोणाचे नख? आसोलाचे नख आहेत. हे त्रिवेणी संगम आहे. लक्ष्मी आई साहेब म्हणले, हे असं कधी पाहिलं नव्हतं मी. आणि हे एवढं क्रोधायमान झालेलं स्वरूप मी पाहणं तर दुर्मिळचीच गोष्ट आहे. पण या क्रोधायमान झालेल्या स्वरूपाला शांत करणं माझ्या बसची गोष्ट नाही. मी करू शकत नाही म्हटलं. मागं सरकले होते लक्ष्मी आई साहेब. नाहीतर जगातली कोणती स्त्री, कसलाय नवरा असू द्या, किती रागात आलेला असू द्या, बायकोनं पाहिल्याबरोबर गपची बसते. शास्त्री महाराजाला काय माहित आता का आमचा बुगा वाजायला इकडे. मला म्हणाले 2 तास कीर्तन केलं. मी तुम्हाला काय, तुम्हाला काय म्हणलं? इथून निघाले की तिथून, तिथून निघाले की इथं. आम्हाला 200 किलोमीटर जावं लागतं. कसा उशीर झाला म्हणून महाराज, कोणी मंत्री, कोणी संत्री, कोणी राहू द्या हो. लयच रागात आला एखादा माणूस, फक्त त्याच्या मिसेसला फोन लावायचा आणि फोन कानाला लावायचा. ते म्हणते, हॅलो, काय काय चाललंय तुमचं? काय नाही म्हणलं, मी घर गपची बसलो म्हणला. काय केवढाय माणूस पुढारी. मला म्हणायचे, महाराज ही लॉकडाऊन कधी उठणार? म्हणलं काय झालं? लय दगदग व्हायली म्हणला, दम घुटायला म्हणला. काय आहे की काय नाही की, पण कसलाय राहू. एक जणानं व्हॉट्सअपवर लय भारी टाकलं होत. नवरीला म्हणजे लग्नामध्ये घेऊन येण्यासाठी वराड जाते. वराड किती असते? 1000, 500. नवरी तिकडून एकटीच येते.
याला सकोने 10-5 सोबत लागतात, याला एवढे 1001 माणसं सोबत राहतात, ती वाघीण एकटीच उभी आहे. ती घाबरत नाही, भेट नाही, काय नाही. तिचं स्वागत बी एवढं जंगी राहते. 2:30 वाजता फटाके वाजते, थटा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 , सगळं शहर जाग. फलाण्याची सून आली नाही, काय की काय नाही की. कसली स्त्री राहू द्या, कसलाही माणूस राहू द्या, केवढा जागीरदार, बायकोनं पाहिल्याबरोबर ती म्हणते काय कुठं, हा तेच म्हणलं, काहीच नाही म्हणलं. येरी असं मोठ्यानं कसं काय बोलायला बोलले, नाही बाबा म्हणलं, येरी असं बोला, असं आवाजच तसा, आवाज खाली करायचा म्हणजे. कसलंही राहू दे, काय की काय नाही, त्याचं गणितच नाही उघड अजून कोणाला. आणि कसल्याही नवऱ्याला बायको म्हणते तुम्ही गपची बसा बरं, तुम्हाला काही कळत नाही. मंडपात सगळे तसे आहेत, मग सगळं हो ते आपलं जागीरदार पण बाहेर. तुम्ही गपची बसा, तुम्हाला काही कळत नाही. त्याचं कारण सांगतो बापू. आपल्याला जेवढं येतंय का प्रेमामध्ये आपण सगळं सांगून टाकलेलं असते, आणि त्याच्यानंतर तिला वाटते आता याच्यापेक्षा याला काही कळत नाही, मग ती म्हणते तुम्ही गपची बसा, तुम्हाला काही कळत. अहो लक्ष्मी आई साहेबाला पाहिल्याबरोबर आता इतर वेळी नेहमीप्रमाणे भगवंत शांत होणार हे सगळ्या जगाला, सगळ्या देवदेवतेला माहित होतं, म्हणून लक्ष्मी आई साहेबाला बोलवलं नरसिंह भगवंताला शांत करायला. लक्ष्मी आई साहेबांना नरसिंह भगवंताला पाहिल्यावर लक्ष्मी आई साहेब म्हणल्या आपला नवराच नाही, हा मी काय करणार आहे म्हणले. शांत करण्यासाठी शेवटी सर्व मंडळीनं नरसिंह भगवंतासाठी भक्त प्रल्हादाला पुढे ढकललं, आणि भक्त प्रल्हादाला पुढे ढकलल्यानंतर एवढा क्रोधायमान झालेला परमात्मा शांत झाला, आणि सिंहाच्या स्वरूपात असल्यामुळे भक्त प्रल्हादाला अशी चाटू लागली. स्नेह होतं ते, प्रेम, प्रेम पाजर फुटला होता. शांत झालेल्या नरसिंह भगवंताला भक्त प्रल्हादानं एवढं स्नेह दिलं, आणि त्या दोघांचं स्नेह असं होतं, देवांकडेवर घेतलं, मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्यानंतर नरसिंह भगवंतानं सांगितलं भक्त प्रल्हादा तुझ्यासाठी हा स्वतंत्र घेतलेला अवतार आहे, मला हा अवतार संपवायचा, तुला काय पाहिजे मागवर. प्रल्हादाचं उत्तर लय गोड आहे, म्हणजे प्रभू तुम्ही माझ्याकडे अतिथी आहात, आणि माझे वडील वारले म्हणजे राजा वारला, राजाचा उत्तराधिकारी हा त्याचा पुत्र असतो. पितयाचे जे धन पुत्रा कोण वंचिल. मी आता राजा आहे, सध्या मी युवराज आहे, माझे वडील वारलेत, मी कोण आहे, राजा आहे, तुम्ही माझ्याकडे अतिथी आहात, आणि अतिथीला मागावं हा आमचा धर्म नाही आहे. अतिथी देवो भव, आणि तुम्ही तर प्रत्यक्ष परमात्मा, तुम्हाला मागावा हा माझा धर्म नाही. पण ज्यावेळी ह्या दोघांचा असा संवाद चालू लागला का गोड, नाही प्रल्हादा मला अवतार संपवायचा आहे, मला काहीतरी माग, मी तुला दिल्याशिवाय जाणार नाही, तुला मला काहीतरी मागावंच लागेल. भक्त प्रल्हादानं सांगितलं मी राजा आहे, तुम्ही माझ्याकडे अतिथी आहेत, मी तुम्हाला काहीतरी द्यावं असा माझा खऱ्या अर्थानं अधिकार आहे, तुम्हाला मागू कसं. शेवटी नरसिंह भगवंत म्हणले मग वचन दे मला काहीतरी देतोस म्हणून. त्यावेळेस भक्त प्रल्हादानं सांगितलं प्रभू तुम्ही मागावं आणि ते मी द्यावं. जास्तीत जास्त काय मागितलं असतं तुमच्या मते नरसिंह भगवंतानं प्रल्हादाकडून? एक तर राज्य मागितलं असतं, नाही तर दुसरा काय मागितलं असतं, प्राण मागितलं असतं. ह्याच्यापेक्षा दुसरं काय मागणार होते? भक्त प्रल्हाद तयार होते का नाही? तुमचं काय मत होतं? आपल्यासारखे होते? आपल्यासारखे नाही. राज्य ओवाळून टाकायची तयारी देवासाठी, देह ओवाळून टाकायची तयारी. देवा प्रल्हादा तू मला देणार आहेस ना, तू राजा आहेस ना, मला वचन देतो म्हणून. वचन घेतलं. प्रल्हादानं सांगितलं भगवान तुम्हाला काय पाहिजे, मी काय देऊ शकतो, मला तू काहीतरी मागावं हेच मला तू दे म्हणजे. वचनात घेतलं बांध. आता देवाला नाराज नाही करता येत, देवाला समाधान, देवाचे शब्द पाळला पाहिजे म्हणून भक्त प्रल्हाद म्हणले काय हरकत नाही द्या. काय पाहिजे प्रल्हादा, काय पाहिजे म्हणल्यानंतर प्रल्हादानं तिथं जी शब्द वापरलाय ना, या जन्मामध्ये तर नाहीच पण पुढच्याही जन्मामध्ये तुमच्याकडे काही मागण्याची बुद्धी निर्माण होऊ नये एवढंच मला द्या.
यापेक्षा मला दुसरं काही नको. बरोबर बांधले दोघांना एकमेकाच्या वचनात. नरसिंह भगवंताच्या डोळ्याला धारा लागल्या. ज्याच्यासाठी मी स्वतंत्र अवतार घेतला त्याचं किती विशाल हृदय. ए रवी दैत्य कुळ साचो कारे, परी इंद्र ही सरी न लाहे उपरे, माझे नारसिंहत्व लेणे महिमे भेने. ज्ञानोबरायचं म्हणणं असं आहे, स्वर्गाचा राजा इंद्र ज्याच्या पुढं फिका आहे, राक्षसाचं कुळ आहे, पण राजाला सुद्धा इंद्राच्या, देवाच्या राजाला इंद्राला सुद्धा ज्ञानोबारायनं तुच्छ समजलं. का? भक्त प्रल्हाद जन्माला आलाय, भगवंत प्रसन्न झाला असताना सुद्धा एकच वचन मागितले, या जन्मात तर मला तुमच्याकडे मागण्याची इच्छा होऊच नाही, पण याच्यानंतर जेवढे जन्म मी तुमच्या सोबत घेईल त्या तेवढ्या सर्व जन्मामध्ये मला तुमच्याकडून काही अपेक्षा करायची वेळ येऊ, ही मागणी आहे. सत्ययुगातही तसंच. त्रेतायुगात अवतार अंगदाचा, युवराज. सत्ययुगात युवराज, त्रेतायुगात युवराज. युवराजाला काय कमी असते? आजूबाजूचे युवराज बघत असताल ना तुम्ही, काय कमी आहे? काहीच कमी नाही कुणालाच. काय जेवढे युवराज आहेत ना, युवराज पहिले राजे होते, त्यांचे काय होते? युवराज होते. आता राजाच्या जागेवर लोकशाही आल्यामुळे नाव बदलले. आमदार, खासदार, त्याचे लेकर म्हणजे युवराज. काहीच नाही, अडचणच नाही. अंगदाला काहीच अडचण नव्हती. खरं सांगू तुम्हाला, वाळीला मारल्यानंतर अंगदाच्या समोर झाला होता हा सगळा प्रकार. अंगदानं कोर्टात जायला पाहिजे होतं ना. मर्डर केला ना बापाचा, काय करायला पाहिजे? याचिका दाखल कर. याचिका नाही, केस करायला पाहिजे होतं ना, माझा बाप मारलाय म्हणून ह्या देवानं. एक शब्द नाही अंगदाचा. उलट अंगदाला जवळ बोलून घेतलं होतं परमात्म्याने. अंगद, तुझं काही म्हणणं आहे का? काहीच म्हणणं नाही म्हणले देवा. वडिलाच्या काही चुका असतील त्यामुळे त्यांना ते प्रायश्चित्त मिळालंय, पण खरं सांगू का म्हणले प्रभू, का तुमच्या हातानं मरण येणं हे काही साधं नाही हो म्हणले. मी अजिबात नाराज नाही. अंगद, मी इथून पुढच्या प्रवासाला जाणार आहे. मला असं वाटतंय की तू आता पोरका झालास, बापाच्या पश्चात मी तुला पित्या समान आहे. तुझ्या काही गरजा असतील तर मला माग ना, मी तुला देतो. त्यावेळेस अंगदानं सांगितलं होतं, प्रभू मागच्या अवतारात तुम्ही माझं असं छत्र डोक्यावरलं काय केलं होतं? हरवून घेतलं होतं. त्यावेळेही मला म्हणले होते की तुला काय पाहिजे तर माग. ती जी मी प्रतिज्ञा केलेली आहे ना, मला याही जन्मामध्ये तशीच सुरू ठेवायची. मला याही जन्मात तुमच्याकडे काही मागण्याची इच्छा निर्माण होऊ नये, एवढंच मला द्या. विठाला विठाला तिसरा जन्म झाला त्रेतायुग, द्वापार युगामध्ये, सोन्याच्या नगरीमध्ये. कुठं? द्वारकेला. उद्धव सोन्याच्या नगरीत वाढलेला युवराजच. श्रीकृष्णाचे भाऊ म्हणजे कोण? युवराजच. आता युवराज म्हणलं काय कमी असते मला सांगा बरं. युवराज म्हणलं की ठरलेलंच आहे. राजा चाले तेथे वैभव सांगाती, हे काय लागती सांगावे. हे राजा म्हटलं की वैभव असते. आणि वडिलाच्या इस्टेटवर मुलाला हक्क करायला, त्याचा उपभोग घ्यायला काही अडचणच नाही ना, त्याचंच आहे ते सगळं. त्रेतायुगामध्ये युवराज म्हणूनच जन्माला आलेले उद्धव, भगवान श्रीकृष्णाने काय एक दिलं नसतं, काहीच मागितलं नाही. खरं सांगा, भागवत मला लय येत नाही, की भागवत करते येत. सगळी घरातली माणसं संपले, फक्त एकच मनुष्य शिल्लक आहे. कोण आहे? फक्त उद्धव. बाकी संपूर्ण द्वारका बुडाली. त्याच्यातले काही तर 10-5 शिल्लक ठेवायची होती कुठेतरी नेऊन, नाही, सगळे मेले, सगळे गुजरले, सगळे मारले. एकच माणूस शिल्लक राहिला. कोण? उद्धव. बद्रिकाश्रमाला पाठवलं. त्या उद्धवानं दुसरं काहीच मागितलं नाही देवाला.
त्रेतायुग सत्ययुगातली प्रार्थना आहे, प्रतिज्ञा आहे. त्रेतायुगात सांभाळली, द्वापर युगात सांभाळली. का तुम्ही बसलेले माणसं म्हणतील काय कमी होतं? राजा म्हणल्यावर, युवराज म्हणल्यावर काय मागायची गरज होती? आता चौथ्या अवतारात आणतो. युवराज नव्हते. संत शिरोमणी नामदेवरायाचा संसार पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुंबाचा करदुडा रक्त्याची लंगोटी, सुंबाचा करदुडा रक्त्याची लंगोटी, सुंबाचा करदुडा रक्त्याची करदुडा रक्त्याची लंगोटी, नामावाळवंटी कीर्तन करी. युवराज होते का? युवराज होते. युवराज असल्यामुळे तिन्ही युगामध्ये मागायची गरज पडली नाही. साहजिकच आहे तुमचं बसलेल्या माणसाचं म्हणणं. काय कमी आहे राजाच्या लेकराला? तिन्ही युगामध्ये युवराज होते. आता युवराज आहेत का? कोण आहेत? शिंप्याच्या घरात जन्माला आले, टेलरच्या घरात, शिंप्याच्या घरात. काय होतं? नामदेव महाराजाच्या बायकोला जाऊन विचारा ना, कधी मुलाखत आली का टीव्हीला? नामदेव महाराजाच्या बायकोची मुलाखत मी वाचली. काय माहिती का म्हणणं तिचं? माझ्या माया बापे बर नाही शिरोमणी नामदेवरायाच्या पत्नीचं हे मनोगत आहे. माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले
भिकाऱ्याच्या संत शिरोमणी नामदेवरायाच्या धर्मपत्नीचं मनोगत आहे नामदेवरायाच्या बाबतीत. नामदेवराय कशी होते? युवराज नव काय भिकारी, ते माझं म्हणणं नाहीये, त्याच्या माणसाचं म्हणणं आहे. कोणाच्या? नामदेवरायाची माणसं म्हणली होती. माणसं कळतील? माणसं दोघालाच म्हणतात. कोणाला म्हणतात माहिती का? तुम्ही काय बघू नका माझ्याकडे. याला काय माणसं माहिती? माणसं फक्त दोघालाच म्हणतात. रात्री 1:30च्या नंतर 12च्या नंतर जर चोर आले ना, त्याला काय म्हणतात? माणसं आले. आणि यायला एक माणसं म्हणतात. कारण काय? त्याच्यात आणि त्याच्यात एकच फरक आहे. ते उजागर चोरी करते, ह्याची मला पावती कधी आली माहिती आहे का? लॉकडाऊन नाही, ते हे नोटाबंदीत. ह्याला विचारा. नोटाबंदीत भल्या बाया मला फोन करल्यात. बापू महाराज कुठे? म्हणलं मी आरणला आहे. कस काय? कार्तिक यात्रा दिंडीत आहे. म्हणलं 8 तारीख होती. म्हणलं महाराज लय अवघड झाले की. म्हणलं काय झालं? म्हणल्या माय म्हणली ती मोदी म्हणलीत की नोटाच बंद झाल्या. म्हणलं मग? मी म्हणलं का हाय काय माल? म्हणलं हो. म्हणले किती आहे? म्हणले तुमच्या सोबत कोणी आहे का जवळ? म्हणलं कोणी नाही, मी एकटाच आहे. छता बसलो. म्हणलं त्या लहुळला होतो मी. लहुळला होतो पण लहुळला कुर्मदासाच्या छता होतो. 1.5 लाख आहे तो म्हणले. मी म्हणलं वहिनी 1.5 लाख? आम्हाला असंच ते आमचं गिरायक भोळं नाही का म्हणलं. पैसे मोजाय मला देत होतं मी हळूहळू 1 2 1 2 1 2. म्हणले कितीचे आहेत? म्हणले सगळ्या 1000च्याच आहेत. मी म्हणलं मग कसं करायचे? 50 तुम्हाला राहू द्या म्हणले. इमानदारीनं सांगतो बापू, त्या नोटबंदीच्या दिवशी का नाही 1 कोटी रुपये मला मिळत होते. 1 कोटी रे दीपा. किती? लय फोन बायाचे, चांगल्या बायाचे फोन, श्रीमंताच्या चांगल्या घरच्या. त्याला माहिती आहे आता हे कुठून बी काम करू शकते. मी म्हणलं वहिनी मी आल्यावर सगळं करून देतो तुमचं, काय चिंता करू नका. नाही म्हणल्या. कसंही करा, माणूस धाडा, मी पैसे देते. 4-5 जणीला पैसे बदलून दिले मी. असलेच होते 1.5. एक जणीचं 9 होते. 9 लाख. तिचा नवरा काय करत असेल बघा. बोलते कुठून पैसे कसे? मी म्हणलं तुमच्याकडे पैसे कुठून येतात? म्हणजे कपडे धुतावळे. म्हणून त्याला माणसं म्हणतात. माणसं म्हणजे अंधारात नजरेआड चोरी करणारे, त्याला ही काय म्हणते? माणसं. आणि उजागर माणूस म्हणतो ही आमची माणसं आहेत. बरोबर कळालं. खरी परिस्थिती तुमची दुसऱ्याला कोणालाच माहित नाही, फक्त कोणाला? नामदेवरायाच्या माणसाचं स्टेटमेंट आहे. माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. माझ्या 4 बहिणी सुखाने नांदती. 4 बहिणी आहेत म्हणल्या मला सुखानं नांदत्यात, फक्त मीच दलिंदर आहे, दरिद्री. काहीच नाही म्हणली माझ्याजवळ. जरा पुढे जाऊन बोलू का तुम्हाला? नामदेव महाराजच्या मंडळी चंद्रभागेला धुणं धुण्याकरता गेल्या होत्या. एका श्रीमंताची बायको धुणं धुवायला आली होती. त्या वाळवंटाला धुणं धुवायला आलेल्या श्रीमंताच्या बायकोच्या अंगावर त्या काळात 1000 रुपयाची साडी होती. 750 वर्षापूर्वी धुणं धुवायला आल्यावर केवढ्याची? 1000 रुपयाची. लग्नात कोणती निसत असेल? रेग्युलर काय म्हणतात त्याला? रोजची साडी नेसायची त्याला काय म्हणतात? रेग्युलर ते शब्द खरं आहे ना? आहे का?
आणि आम्ही का काय म्हणालीत का काय तुम्हाला इतकं लगे लाजायला? रेग्युलर 12 महिने नेसायची साडी म्हणली, ते काही चुकीचा शब्द नाही. नेहमी नेसायची साडी एका श्रीमंताच्या बाईनं 1000 रुपयाची साडी नेसून आली. ती नामदेवरायाच्या पत्नीच्या अंगावर फाटकं लुगडं होतं. दांडी कळती तुम्हाला? दांडी कळती? 2 लुगडे फाटके एकत्र जोडून असं त्याला शिवायचं. काय म्हणावं त्याला? दंड म्हणतात. बरं, ते दांडी दंडी एकच आहे ना. असलं लुगडं नामदेवरायाच्या बायकोच्या अंगावर. आणि ती कसं नेसून आली? केवढ्याचं लुगडं? 1000 रुपयाचं. धुणं धुवायला आलेली. नामदेव महाराजाच्या पत्नीनं पाहावं आणि नजर तिनं पाहिले की दुसरीकडे बघावं. ती श्रीमंताची बाई जवळ आली. काय पाहला तो? काय नाही म्हणली बाई, तुमचं लुगडं पाहू लागली. केवढ्याच आहे? जाऊ दे ना म्हणली, काय त्याला एवढं लगे, तरी सांगा की 1000 रुपयाचं आहे. बाई म्हणली, तुम्ही धुणं धुवायला आल्यावर 1000 रुपयाचं लुगडं नेसता, दररोज 10,000चं नेसतं म्हणली. लग्न कार्याला गेल्यावर 10,000चं कसं काय? तुमचे मालक काय करतात? कोण आहे? त्यावेळेस त्या स्त्रीनं सांगितलं, इकडे ये, कोणी ऐकल, माझ्या मालकाजवळ परीस आहे म्हणले. काय? लोखंडाला स्पर्श झाला त्या परिसाचा की त्याचं काय होते? सोनं होते. असा परीस आहे म्हणले माझ्या नवऱ्याजवळ. लोखंड आणतोत म्हणली, त्याचं सोनं करतो, जाऊन मोडतो, हे कपडा लता दागिने आणतो, किराणा सगळं आणतो. नामदेव महाराजाच्या बायकोनं गळाच काढला. काय एकीला भेटते म्हणली, माय आमचं दलित नशीब कुठं असं लपलंय म्हणजे लय रडल्या. खरं सांगू, त्या बाईनं जवळ धरलं. रडू नका हो, माझ्या पोटात कालवायले. काय करू म्हणली बाई, आमच्या घराला पिठाला मीठ नाही घरात. त्यावेळेस त्या माय माऊलीने सांगितलं नामदेव महाराजाच्या मंडळीला, असं करा, मी संध्याकाळी तुम्हाला 5 वाजता परीस आणून देते, तुमच्या घरात जेवढं लोखंड आहे तेवढं सोनं करून द्या, माझा मला परीस उपकार होईल म्हणल्या बाई तुमचा. खंत सांगू का? कंत तुम्हाला खंत सांगू? परीस आणला नामदेव महाराजाच्या मंडळीनं, पण घरात लोखंडच नाही. काय नाही, सगळे खापराचेच भांडे. काय सोनं करता? खापरा परीस काय करी करता? काय टोपलं मिपलं काहीतरी असं कुठलं तरी तुटलं पिटलेलं काय असेल त्याचं सोनं केलं. नामदेव महाराजाच्या मंडळीनं जाऊन किराणा आणला. स्वयंपाक सुरू झाला. घम 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 सुगंध यायला लागला स्वयंपाकाचा. नामदेव महाराज दुपारती करून घरी आली. पाहिलं, घर नंबर बदललाय. काय म्हणजे असला सुगंध तर कधी आपल्या घरातून आला? चौकशी केली तर नामदेव महाराजाच्या पत्नीनं सांगितलं, हे असं फलानीनं पुण्य वाटून घेतलंय, तिनं मला असा परीस दिलाय, त्याचं सोनं केलं, त्याच्या सोन्यानंतर हे सगळं आणलं, मी काही चोरी नाही केली. नामदेव महाराज म्हणले, असलं हे काही परीस बिरीस काही खरं नसतं, या कल्पना आहेत. हाय म्हणली, अजून नेऊन दिलं नाही. कुठं आहे? उतरंडीला आहे म्हणली. नामदेव महाराज म्हणले, पाहू दे की मला, तुम्ही भोळसर आहेत म्हणल्या, तुमचं अर्पितान त्या बाईला काय नेऊन देऊ पुन्हा? नामदेव महाराज म्हणले, हातात देऊ नको ग, तुझ्याच हातात राहू दे, लांबून तर पाहू दे परीस कसा आहे. खरं सांगू, स्त्रियाबद्दल जितका आपण असं चुकीचं बोलतो ना, तितक्या त्या चांगल्या बी असतात. खरं सांगू तुम्हाला, एकदा जरा प्रेमात घेऊन बोललं ना, चोरलेले सगळे पैसे देतात बाया. पुरे पुरे पैसे दिले, पुरे. मला प्लॉट घेताना 70,000 दिले ते. थोडा मी नाराज दिसलो की ते म्हणलं, काय झालं? 1.5 लाख कमी पडले गड्या. म्हणलं तर कोणाला काय माग, 70 आहेत म्हणले आपले. जरा प्रेमात घ्यावं लागतं हो, तुम्हाला कळतच नाही भल्या माणसं, वसकून खिसकून करतात तुम्ही. जरा प्रेमाने घेतलं तर तुझ्यामुळं घराला घर पण आहे म्हणायचं, लक्ष्मीच घराशी, असं जरा असं तुम्हाला बोल जास, तुझ्यामुळं घर पण आहे म्हणा, काय खरं होतं असं म्हणायचं, असं म्हणायचं. काहीच नाही. नामदेव महाराजाच्या पत्नीनं ज्यावेळेस परीस असा दाखविला, नामदेव महाराज म्हणजे, हातात घेऊन बघू दे गड्या, मी का खाय लोक काय ते घेऊ दे, बघू दे गड्या. नको म्हणल्या, माय लोकाचा नेऊन द्यायचा आहे, तुम्हाला समजत नाही काही नाही.
बघू ते गड्या का ते का मी हात का मळायला काय म्हणलं माझ्या हातानं मग बघू दे का हातात प्रेमानं म्हणलं दिला किंवा भोळेपणामध्ये त्या बाईनं परीस दिल्यावर जे नामदेव महाराजांनी धोतर धरलं चंद्रभागीकडे अहो थांबा म्हणून तर नामदेव म्हणल्या नामदेव महाराज वाळवंटाला गेले जितकी ताकद आहे तितक्या ताकदीनं ते परीस वाळवंटामध्ये फेकून दिला पाहणाऱ्यानं ताबडतोब ज्याचा परीस होता त्याला जाऊन रिंग मारली अशा करता असं झाले काही का नाव आहे का ते माणूस काठीन बायको संगच तिकडून जवळ आले की नामदेवा काय परीस पाहिजे नामदेव महाराज म्हणले चंद्रभागेला माग मी त्याला फेकून आमच्या घराला कशाला वाढण आणलंस म्हणले तू बघी नामदेवा मला परीस पाहिजे नाही तर माझ्याशी गाठ आहे नामदेव महाराज म्हणले परीसच घे ओरडू नको ले गेले नामदेव महाराज वाळवंटाला आणि वाळवंटाकडे पाहिल्याबरोबर पुरं वाळवंट परीस करून टाकलं काय करून टाकलं वाळवंट परीस करून असे मुठभर खडे उचलले आणि चल घे म्हणले तुझा फरीस बडबड करू नको ले वाळू घेतो काय म्हणला मी मला परीस पाहिजे शहानिशा कर एक त्याच्यातला खडा उचलला त्या माणसाच्या कमरेला लोखंडाच्या कुलपाच्या किल्ल्या होत्या एक किल्ली त्या वाळूच्या खड्याला लावल्या बरोबर त्या लोखंडाचं काय झालं सोनं झाल्याबरोबर त्या सोनं ज्याच्याकडे ज्याचा परीस होता त्यानं पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं नामदेव महाराजाचे चरण धरले चुकलो म्हणले महाराज तुमच्यासारखा परीस मला प्राप्त झालेला असताना मी ह्या परीसाला काय करू त्याने ते फेकून दिला परीस आणि नामदेव महाराजाच्या सेवेत त्या दिवशीपासून रुजू झाला संतत्वाला प्राप्त झाला त्या महात्म्याचं नाव आहे परिसा भागवत आता मुद्द्यावर नेतो तुम्हाला हे लांबलच एवढं सांगत नसतो मी एवढं हे का सांगितलं माहिती आहे का ज्याच्यात वाळवंट परीस करायचं सामर्थ्य असताना त्या नामदेवरायानं ते सामर्थ्य संसारासाठी वापरलं नाही ही यांची सत्ययुगामध्ये केलेली प्रार्थना आहे कधी देवा तुझ्या समोर मला कशाची दुसरी अपेक्षा होऊ त्रेतायुगात सत्ययुगात राजकुमार त्रेतायुगात राजकुमार तुकोबर आहे द्वापार युगात राजकुमार आता कलियुगात कोण होते विचारायचे ते राजे फिजे चिल्लर आहेत काय त्यांच्याकडे संपत्ती ज्या महात्म्यानं वाळवंटाकडे पाहिल्यावर वाळवंटाला परीस बनवलंय त्या नामदेवरायामध्ये शक्ती कमी होती का त्यांनी ती शक्ती संसारात न वापरता जसं असेल तसे संसारातले दिवस काढले पण तरीही भगवान पांडुरंग परमात्म्याकडे कधी काही मागणी केली नाही तेच तत्व जगद्गुरु तुकोबाराने जोपासले 5व्या अवतारामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा स्वतः जगद्गुरु तुकोबाराला विचारतायत की तुकोबारा मला काहीतरी मागा मी तुम्हाला देण्याकरता आलोय त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं 4थ्या सत्ययुगातलं तत्व कोणतं भक्त प्रल्हादाचं ते तत्व मला एवढा अवतार सांभाळू द्या म्हणले देवा मला दुसरं काही नको पण तुम्हाला तुमची मला मर्जी मोडता येत नाही तुम्हाला द्यायचंच असेल तर काय द्या Yeah.
तुझा विसर न व्हावा. सत्ययुगातून कलियुगापर्यंत महाराजांचा जो प्रवास झाला याच तत्वानं झाला. तत्व सोडलंच नाही. अनंत अडचणी आल्या. 3 युगामध्ये अडचणी आल्या नाही म्हणून काय झालं? ह्या 2 युगात ह्या कलियुगात कमी अडचणी आल्या का? काय होतं तुकोबारायाच्या घरी? तुका म्हणे म्हणू म्हणू, तुका म्हणे म्हणू म्हणू, तुका म्हणे म्हणू म्हणू आम्हाला सरण आम्हाला काय होय ना. ऐकू गेलं नाही तुला? बेजार आहे. हिशोब कसा दाखवा म्हणून काय म्हणू म्हणू तुका म्हणे. पण त्या तुकोबारायाच्या वेदना जर जाणून घेतल्यानं हृदय भरून येते माणसाचं. काय वेदना आहेत पहा की. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. ए पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार गोप मोडके जन काय करू उपचार गोप मोडके जन. पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार गोप मोडके काय करू उपचार गोप मोडके जर. मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. दरदरीत पाण्या माझी रांदिया कन्या. दरदरीत पाण्या माझी रांदिया कन्या. शुद्ध तुळशी नाळ तुका म्हणे मी दुर्बळ. शुद्ध तुळशी नाळ तुका म्हणे मी दुर्बळ. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार गोप मोडके जन. काय करू उपचार गोप मोडके जर. या अभंगामध्ये महाराजांनी आपली प्रापंचिक स्थिती वर्णन केलेली आहे. सगळा अभंगच म्हणलं की आता आपण. मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. इतकी परिस्थिती खालावली होती नंतर, पण तरीही मानसिकतेत बदल नव्हता महाराजांच्या. महाराज नव्हती खचले. परिस्थिती जरी ढासळली ना, महाराज नाही खचले. ही ऊर्जा जी आहे ना, ही ऊर्जा महाराजांची, ही ऊर्जा जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं जर आत्मसात केली ना, आत्महत्याच नाही होऊ शकत महाराष्ट्रात. नाही होऊ शकत. आत्महत्या करताना एवढा अभंग डोळ्यासमोर ठेवायचा. मी काय होतो आणि काय झालो. 65 लाख रुपयाची संपत्ती होती महाराजाची. स्थावर जंगम मालमत्ता त्या काळातली 65 लाख रुपयाची होती. आशिया खंडातली नंबर 1 ची महानगरपालिका आहे पिंपरी चिंचवडची. तिथं जहागीरदारी जगद्गुरु तुकोबारायाची होती. एवढी संपत्ती क्षणार्धात काही क्षणात दिसेनाशी झाली, ढासळली. नाही खचले महाराज. आपल्याकडे आहेच काय हो, 3 एकर 65 लाख रुपये जर आमच्या बँकेत पडले असते ना त्या काळात 400 वर्षापूर्वी, हे जे तुम्हाला देणगे मागावं लागायलेत ना आपल्याला मंडपा फिंडपाला बांधायला, तुम्हाला 1 रुपया मागायची गरज नव्हती पडत आम्हाला. अजिबात नाही. 65 लाख रुपये 400 वर्षापूर्वीची बँकेत टाकले असते बापू, आता किती झाले असतील दीपक? किती वर्षाला दुप्पट आहेत पैसे? 7 वर्षाला दुप्पट. 65 लाख रुपये 400 वर्षापूर्वीचे किती झाले? महागायचं नाही.
कुठे गेले ते पावन धावून लागले. किती किलोमीटर गेले ते? 60 किलोमीटर गेले ते. बर, हे गाडीचं डिझेल, हे पेट्रोल. किती दिवस होते? 4 दिवस होतो. हे इतक्या रुपयानं. हे चेक कुठून? देऊन हो. अजिबात आम्हाला तुमच्या पुढे 1 रुपया मागायची गरज पडली नसती. पण ज्या जगद्गुरु तुकोबारायाकडे 65 लाख रुपयाची त्या काळातली संपत्ती होती, ती संपत्ती समाजाच्या कामी खर्च केली. जगातली पहिली कर्जमाफी जगद्गुरु तुकोबारायाने काढली. पहिली कर्जमाफी. समाज वाचवण्यासाठी पैसे खर्च केलेले आहेत. ते लोक मरतील म्हणून महाराजांनी संपूर्ण कणगी उघडल्या, पेव उघडले, गोरगरिबाला त्यांनी धान्य वाटप केलं. शेवटी घरी बायकोला ज्वारीचा दाणा खायला राहिला नाही. अन्न करून बायको मेली. खचलीच नाहीत महाराज. भौगोलिक परिस्थितीचा साधूच्या मनावर काही परिणामच होत नाही. उसो तो साधू कहते हैं, जो सहन करे वो साधू है. विठाला विठाला विठाला. एवढी परिस्थिती रसातळाला गेली असताना जगद्गुरु तुकोबारायाच्या दारात देव उभे आहेत. महाराज पाहवत नाही हो मला तुमचं हे. त्यावेळेस तुम्हाला खरं सांगू का, देवाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. महाराजाची ढासळलेली परिस्थिती पाहत असताना देवाच्या डोळ्याला धारा लागल्यावर कमरेचं उपरणं सोडलं तुकाराम महाराजांनी, देवाचे डोळे पुसले. असं देवा अवघड कर जाऊ नका म्हणले बा, आम्हाला मग बेकार वाटते. ही आमची परिस्थिती आहे देवा, आम्हाला भोगून संपू द्या, तुम्ही दुःखी होत जाऊ नका. तुका म्हणे देवा तू काय करीसी, कर्मा दुस्तरायसी. आमोचिया जगात कोण आहे देवाचे डोळे पुसणारा? देवानं तुमचे डोळे पुसा म्हणून बोंबलायला तुम्ही. तुम्हाला कोण वाटते मदत करा? देवानं मदत करणाऱ्या देवाला आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायाने सबुरीचा सल्ला दिला होता. देवा तुम्ही आम्हाला असं अवघड करी जाऊ नका बरं. देवाचे डोळे पुसले होते. डोळे पुसायला आलेल्या देवाचे डोळे पुसणार हे वैभव आहे तुकोबाराय. तरीही देवाकडे काही मागितलं नाही का? पहिल्या अवतारातलं तत्व आहे. कोणत्या अवतारातलं? भक्त प्रल्हादाच्या अवतारातलं तत्व आहे. पांडुरंगा काहीच नको तुम्हाला द्यायचेच का? हो एकच करा, तुझा विसर न व्हावा विठोबा रघुमाई. गाडी वाजव दान देगा दस दान द्या. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही तुमच्याकडे मागायची अपेक्षा होऊ नये. का? देवाकडं का मानवाने दुर्लक्ष करू नये? त्याचं कारण आहे, सृष्टीमध्ये सत्ता देवाची आहे. चाले हे शरीर कोणाची ये सत्य, कोण बोलविते हरी विण, देखवी ऐकवी एक नारायण. त्याच्या पुढचं चरण कसं आहे? तयाचे भजन करू नको. इतकी सत्ता द्या देवाची आहे, त्या देवाला विसरावं का आपण? मला सांगा बरं. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. लहान लेकरापासून पशुपक्ष्यापर्यंत ज्या देवाचं बारकाईनं लक्ष आहे, त्या देवावर किती बैमान आहेत आपण, किती बैमान आहेत. झोपेतून जाग झाल्यापासून आतापर्यंत काय त्या सोयऱ्याला राम राम घालता वेळी तेवढंच काय तोंडाला राम राम आला असेल तर आला असेल, त्याच्या व्यतिरिक्त काय आलं?
पंक्तीत काही माणसं पंक्तीत फिरतवळे वाढणं होईपर्यंत काही गावातले शहाणी सुरती माणसं मध्ये फिरत असतात पंक्तीत. का फिरतेत माहित आहे? तेवढंच नामस्मरण मुखाला येते. का होते? का घ्यायचं असते नामस्मरण? त्याचं कारण आहे पवित्र ते अन्न आणि हरिचिंतनी भोजन. अन्न पवित्र होते, हरिचिंतन करता करता भोजन केलं तर ते चांगलं असते म्हणून ते पंक्तीत एखादं माणूस शहाणं सुरत फिरते आणि मोठ्यानं म्हणते म्हणा हरे राम हरे राम. ते जेवायला बसलेल्याला वाटतंय दुश्मन आला वाया म्हणून. काय आला? दुश्मन आल्यासारखी भाषा येते. म्हणा हरे राम म्हणा म्हणा. ते मोठ्यानं म्हणतोय माणूस. कुठे मेन रोल करायची तयारी लोकांची, जिथं भेटन तिथं त्याला तेवढंच सन्मान म्हणून आपण त्याला म्हणतो हरे राम. महाराज म्हणलेत म्हणला मला, मग मी काय आता कसं मोठ्यानं म्हणायला हवं. तिथे बसलेले माणसं म्हणते म्हणायचंच नाही म्हणलं ह्यानं किती आडू द्या, किती आडू द्या. जवळ गेले होते ए पोरो म्हणा की हरे राम. ते असं करते हो मोठ्यानं म्हणाल. जवळ आलं म्हणले म्हणलोच नाही, नुसतं म्हणायची ऍक्शन केली. बेजार झालं म्हणणं पण म्हणलोच नाही. नुकसान कोणाचं झालं त्याच नाही. इंगळे महाराजले गोष्ट सांगायची. एक जणांनी तिकीट काढलं म्हणून गेलंच नाही एसटीत, खाली उतरलं आणि म्हणू लागलं म्हणून लय फसविलं कंडक्टरला. का तिकीट काढ गेलोच नाही म्हणला. कोण फसलंय? कोण? कंडक्टर. मर किती पैसे घेऊन गेला ती बुवा, तू फसला. तसे पंक्तीत हरेराम म्हणणाऱ्या माणसावर तुम्ही असे मोठाले डोळे करू नका. तुम्हाला वाटत असेल त्याला आम्ही फसविलं, तुम्ही फसताय. विठाला विठाला विठाला. तेवढंच काय नामस्मरण आलं तर आलं तोंडाला. एरवीत आपण बोलते नामस्मरण करणारे माणसं आहेत. कोण भजन करायले हो? आपण खऱ्या अर्थानं देवावर बैमान झालेली माणसं आहोत. अशी बैमानी करता कामा नये. आमच्याकडून देवा तुमच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आम्हाला देवाला एकच महाराजाची प्रार्थना आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा देवा. आम्हाला तुमचा विसर पडता कामा नये. पावला पावलाला घासा घासाला तुमची आठवण यावं, तुमचं नामस्मरण यावं. काय होते बसलेले माणसं नामस्मरण केले ना असं जर म्हणत असाल ना, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावला. नामस्मरणानं हजारो विघ्न टळतात माणसाचे. आणि म्हणून महाराजांचं म्हणणं आहे की देवा आम्हाला फक्त तुमचा विसर होऊ देऊ नका. महाराज म्हणले, देव म्हणले काय हरकत नाही, तुमची इच्छा पूर्ण करू. त्याच्या मोबदल्यात तुम्ही काय करता? गुण गाईन गुण गाईन हेच माझी सर्व जोडी. भगवंता आम्हाला जर तुमचा विसर नाही पडला ना, आम्ही आवडीनं तुमची गुण गाऊ. आणि खरंच आहे गुण गाण्यासारखे फक्त देवाचे आहेत. पण शोकांती काही माणसाची गुण गातात. कोणाचे गुण गातात? माणसाचे. माणसं कळाले काय माणसं की नाही.
लय गुण गातेत बायकोचे. मी तुम्हाला काहीच म्हणणार आहे. तुम्ही गायले चांगली गोष्ट आहे, पण देवाचे गुण गायलेत, मंडळीचे काहीच नाही. आहेत म्हणत त्याचे बी आहेत म्हणत. असा हो, आता जेला नाही ते जळालेत आपल्या. जळा जळा. माणसाचे गुण गातेत माणसं. खरंय सांगू का तुम्हाला, बायको तिची जी रूप सांगितले ना, ते रूप खरेच आहेत. कार्येषु मंत्री करणेषु दासी भोजेषु माता शयनेषु रंबा धर्मानुकूला क्षमया धरित्री षड्गुण यतद्वे पतिव्रतानां. पतिव्रतेचे जे गुण आहेत ना, खरंच आहेत. नवरा जर हताश झाला, नैराश्यामध्ये गेला, आता काही क्षणात आत्महत्या करणार, बायकोला जर कळालं ना, बायको मरू देत नाही गड्या. इमानदारीने सांगतो मी तुम्हाला, मरू देत नाही बायको नवऱ्याला, नाही मरू देत. तिला बाकी काही भांडण, ती काही करेल, तिला काय प्रिय आहे, कुंकू प्रियच आहे, नाही मरू देत. आणि शहाण्या माणसानं काही जर बाहेर घडले ना दुर्घटना, 100% बायकोला सांगायला पाहिजे. का? दुःख हलकं होते, जरा हलकं होते. बायको स्त्री ही क्षणाची पत्नी असती, अनंत काळाची माता असती. बायको मायच आहे नवऱ्याची, मायच आहे बायको. कोण म्हणलं तुम्हाला असं? शास्त्र म्हणतंय मायच आहे बायको, नवऱ्याची माय. तुका म्हणी शोधून पाहे. आणि बायको हे खरंच आहे, ही अभंग खोटा राहू द्या, खरंच आहे. कीर्तन चांगलं सांगा का नाही? ये डोळे ह्याच्या लईच खरंच आहे हो, खरंच आहे. एक जरा पुढे जाऊन बोलू का माय? मृत्यूच्या दारात गेलेला नवरा बाहेर आणलाय बाईनं. कुठे गेलेला? सोडून आणलाय. कसा सूर्य निघतोय तो बघते म्हणले मी. विठाला विठाला विठाला. परंतु खरं सांगू, जरी तिचं चांगुलपण असेल तरी वर्णन करण्यासारखं किंबहुना देवाच्या तुलनेत कमी पडते. म्हणून लय गुण बायकोचे गायचे नाही. तेवढ्या पुरतं तेवढी स्तुती करीत जा, लय गुण गायण्यासारखी नाही. आणि लय नवऱ्याचे बी गुण गात बसू नका. काही नवरे बी का लय शहाणे नाही. बायकोचे गुण गावं, आणि बायकोनं नवऱ्याचे गुण गाण्यापेक्षा स्तुती अथवा निंदा करावी देवाची. कीर्ती मानवाची वर्णू नये. गाण्यासारखे गुण फक्त देवाचे आहेत. माणूस म्हणलं की त्याची अवगुणाशिवाय फिटिंगच नाही. कोणी राहू द्या, बाई राहू द्या का गडी राहू द्या, प्रत्येकाजवळ एक बारीक 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 छोटंसं का होईना पण अवगुण आहे. अवगुणाशिवाय फिटिंगच नाही माणसाची. पण माणसाचे गुण गाण्यापेक्षा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी आ मुकुट सकळा म्हणी धन्य तोची विठोबा चतुरा तो शिरोमणी. अनंत म्हणते माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून. अनंत गुणाचा समुद्र आहे भगवान. भगवंताचे गुण गा, माणसाचे गुण गाऊ नका. माणूस गुण गाणे इतका मोठा नाही आहे, अवगुणाची फिटिंग आहे त्याला. आणि माणसाचा जोपर्यंत जमते, माणसं त्याच्यासोबत काय करतात, त्याचे गुण गातात. आणि त्याचं फिसकलं की त्याचे दोष काढतात. आधी गुण कशाला गायले म्हणून आधीच कोणती दस्ती गळ्यात घालायची नाही, घालायचीच नाही. असंच प्लेन राहायचं, प्लेन BSc.
असंच राहायचं. हे दस्ती काढायची, ती दस्ती घालायची, पुन्हा त्या दस्तीचं आधी वर्णन करायचं आणि पुन्हा ती दस्ती बदलली की पुन्हा त्या दस्तीचे दोष काढायचे. घातलीच कशाला दस्ती तू? अजिबात कोणती दस्ती घालायची नाही. घालायची असेल तर आमची घालीच, प्लेन बी अशी ही रुमाल घाली जा. जी रुमाल नंतर तुम्हाला चुकीचा वाटतंय का, नंतर भविष्यात ती रुमाल घालूच नका ना. असंच राहा ना, कार्यकर्ता बिंदास्त राहा. परंतु आधी ज्या साहेबासंग राहत होतात त्या साहेबाचे 100 दिवस गुण गायले आणि ते नाही यायला जिल्हा परिषदला तिकीट दिलं नाही म्हणले साहेब लय बेकार आहे. गुण गाऊच नका कोणाची, अजिबात नाही. गायचेच असतील. ऐशी भक्त चकोर चंद्रे तेथ त्रिभुवन एक नरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजयो म्हणे. गुणाचा समुद्र आहे माझा बाप. देवाचे गुण गा, माणसाचे गुण गाऊ नका. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला तुमचा विसर होऊ देऊ नका. आम्ही आपल्याला वचन देतो, आम्ही रात्रंदिवस तुमचे गुण गाऊ. आणि म्हणून गुण गाई नावडी हीच माझे सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. गुण गाई नावडी हीच माझी सर्व जोडी. उद्या जगद्गुरु तुकोबारायाचा वैकुंठ गमन सोहळा आहे. अर्थातच बीज आहे. देहूला अनेक परिसरातले लोक मोठ्या 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 दिंड्या घेऊन येतात, फडकरी दिंड्या घेऊन येतात, दिंडी प्रदक्षिणा करतात. आणि संपूर्ण लोक देहूच्या त्या कोणता वृक्ष म्हणतात त्याला, नांदुरकीचा वृक्ष, त्या नांदुरकीच्या वृक्षाकडे सगळे लक्ष लावून बसतात की त्या दिवशी अर्थातच उद्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता तुकोबाराय आजही देहूला येतात. त्या नांदुरकीचे पानं असे होतात, असे आल्याबरोबर महाराज, वारं नसते, हवा नसती, आणि महाराज आले की सगळे लोक टाळ्या वाजवतात, टाळं वाजवतात, भजन करतात, आणि ते पुन्हा झाडाचं पानं अशाला अशी होतात. ही आमची ही श्रद्धा आहे. तुकोबाराय आल्याची आमची का आहे ती श्रद्धा. उद्या संपूर्ण मंडळीनं आपापल्या गावची दिंडी घेऊन यायची आणि जगद्गुरु तुकोबारायाच्या कळसाकडे पाहायचं. तुका झाला असे आणि भजन करा. अंतकरणातून सगळ्यांनी दिंडी प्रदक्षिणेला घेऊन यायचं आहे. आपण नशिबवान आहात, आपल्याला तुकोबारायाचं दर्शन एवढ्या जवळ मिळते. देहूला जाणं सोपं आहे का मला सांगा? कामं धंदे सोडून, लेकरं बाळं सोडून, आणि तिथे गेले का सोय आहे का? हा इथं तुम्ही जावयासारखी यालात, 2दा गुलाबजामुन खाल्ले काय मला सांगा? अजून आणू खोल्या अशा बांधलेल्या, जेवण तिथंच लगे हळदीला रूम दिल्या आणि देवाला इतका थाट भले माणसं, आम्हाला वेळ नाही, नाही तर पडून राहायचं इथं. तुम्ही किती नशिबवान आहात. सुखी जगा, मनातून तुकोबारायावर श्रद्धा ठेवा. तुमच्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा आमचे परमस्नेही पूजनीय आमचे महादेव महाराज शास्त्री बोराडे यांनी जे आयोजित केलेला हा भव्य दिव्य सप्ताह आहे, उत्तरोत्तर हे प्रगतीचं पाऊल आहे, विकासाचंही प्रगतीचं पाऊल आहे. खूप कमी दिवसामध्ये, तरी हे कोरोनामध्ये 2-3 वर्ष आडवा आला हो. तुमचं महाद्वार होऊन गेलं असतं. त्याला एकच चिंता, आल्या आल्या म्हणले माझं महाद्वार. म्हणलं सगळं होते, काळजी करू नका, सगळं होते. माणसं चिंता करतात पोराच्या लग्नाची आणि पोरीच्या लग्नाची. देवाची चिंता लागलेली आहे, माझं महाद्वार कधी होईल. म्हणलं तुकोबाराय तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, सगळं होऊन जाईल, काळजी करू नका. आणि ते तुकोबाराय त्यांनी ठरवल्यावर काय कमी होणार आहे? निश्चित होऊन जाईल, निश्चित. महाराजाचे सर्व सहकारी, आजूबाजूचे सगळे लोक आता माझ्या परिचयाचे आहेत, नावही माहिती आहेत, पण सर्वांचा मी नामोल्लेख करू शकत नाही. महाराजासोबत सावलीसारखे राहतात. प्रत्येकानं आपापल्या जिम्मेदाऱ्या वाटून घेतल्यात. आजूबाजूच्या पंचक्रोशीतले लोक तसेच आहात. पंक्तीच्या वाढण्यापासून तर पत्रवाळ्या उचल्यापर्यंत त्यांना काही कमीपणा वाटत नाही. जमीनदार आहेत, शेतकरी आहेत, सदन लोक आहेत, ऑफिसर आहेत, पण इथं पत्रवाळ्या उचलतात. ही जगद्गुरु तुकोबारायाची सेवा आहे. ही सेवा आपण जे अशा आत्मीयतेनं करता, अशीच आपल्याला सर्वांना तुकोबारायाने बुद्धी द्यावी आणि हे आपलं कार्य वरचीवर उत्तरोत्तर वाढतं हवं, अशी तुकोबारायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. बोलण्याच्या ओघात काही चुकीचं असेल ते माझं मला परत करा. एखादा चांगला शब्द असेल, जे काही तुम्हाला चांगलं वाटत असेल ते माझ्या गुरु परंपरेचं आहे,
त्याचा स्वीकार करा. थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरिभक्तीपरायण गुण गाईन तुका म्हणे गरीबवाशी तुका म्हणे गरीबवाशी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गरीबवाशी तुका म्हणे गरीबवाशी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेच माझी सर्व जोडी आ हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन हीच माझी सर्व जोडी